तर आज आपण वर्षभर टिकणारा साऊथ इंडियन सांबार मसाला घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत। मार्केटपेक्षाही सुंदर असा हा सांबार मसाला बनवून तयार होतो। मार्केटचा मसाला जेव्हा आपण घरी आणतो तेव्हा तो काही दिवसानंतरच लगेचच पांढरा पडायला लागतो, पण मी बनवलेला हा सांबार मसाला वर्षभर छान टिकतो, फ्लेवरफुल राहतो आणि अजिबात पांढरा सुद्धा पडत नाही। हाच सांबार मसाला वापरून मस्त असं सांबार कसं बनवायचं ते सुद्धा पाहणार आहोत। हा सांबार मसाला वापरल्यानंतर तुम्हाला यामध्ये लाल तिखट वगैरे वापरण्याची अजिबात गरज लागत नाही। तुम्ही हे सांबार सुद्धा पाहू शकता किती सुंदर असं सांबार बनवून तयार झालेलं आहे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा। सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी हा सांबार मसाला बनवण्यासाठी आपण मसाले काय काय लागणार आहेत ते पाहून घेऊया। तर सगळ्यात आधी इथे आपल्याला 30 ग्राम धने घ्यायचे आहेत। धने इथे आपल्याला 30 ग्राम घ्यायचे आहेत। त्यानंतर पोहे खायच्या चमच्याने, इथे मी तुम्हाला हा चमचा दाखवते, या चमच्यानेच इथे आपल्याला संपूर्ण साहित्य मोजून घ्यायचे। 4 चमचे इथे मी चणा डाळ घेतलेली आहे, 2 चमचे तांदूळ, 2 चमचे उडदाची डाळ, 10 ग्राम इथे आपल्याला खडा हिंग घ्यायचे। खडा हिंग नसेल तर इथे तुम्ही 3 चमचे पावडर हिंग सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर 1 चमचा मेथी दाणे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा इथे आपल्याला काळी मिरी घ्यायची आहेत, 20 ते 25 इथे आपल्या नगानं घ्यायची आहेत आणि 1 चमचा इथे आपल्याला मीठ घ्यायचे, 1 चमचा हळद घ्यायची आहे। 35 ग्राम इथे आपल्याला बेडगी मिरची आणि 35 ग्रामच इथे आपल्याला लवंगी मिरची घ्यायची आहेत। नगाने म्हणाल तर इथे आपल्याला 30 ते 35 बेडगी मिरची आणि 50 ते 60 लवंगी मिरची घ्यायची आहेत आणि साधारण मुठभर वाळवून घेतलेला इथे आपल्याला कढीपत्ता घ्यायचा आहे। मसाले इथे आपले पाहून झालेले आहेत। मसाले आपण भाजून घेऊया। तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये इथे आपल्याला चणा डाळ, तांदूळ आणि उडदाची डाळ, सुरुवातीला हे आपल्याला डाळी आणि तांदूळ भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची। कमी गॅसवरती छान असा खमंग वास येईपर्यंत, थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे डाळी आणि तांदूळ भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मोठी करायची नाही, नाहीतर हे डाळ आणि तांदूळ आतून कच्चे राहतात आणि वरतून त्याला डार्क रंग येतो। तर इथे पहा 2 ते 3 मिनिटानंतर ह्यावरती छान असा सोनेरी रंग यायला लागलेला आहे आणि डाळी आणि तांदळाचा सुगंध सुद्धा छान येतोय। आता हे आपण काढून घेऊया। तर इथे मी डाळी आणि तांदूळ काढून घेतले। त्याच कढईमध्ये इथे आपल्याला 20 ते 25 काळी मिरची दाणे, 30 ग्राम धने आणि सोबतच 1 चमचा इथे आपल्याला मोहरी घालायची आहे आणि हे सुद्धा आपण छान असं कमी गॅसवरती खमंग वास येईपर्यंत भाजून घेऊया। साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा। हे साहित्य सुद्धा आपलं 2 ते 3 मिनिटामध्ये छान असं भाजून होतं। कुठलेही मसाले भाजत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची, कमी गॅसवरती संपूर्ण मसाले इथे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर इथे पहा, इथे आपले धने आणि काळी मिरी सुद्धा भाजून झालेले आहेत। सगळ्या शेवटी यामध्ये आपल्याला 1 चमचा मेथी दाणे घालायचे आहेत आणि ते सुद्धा फक्त 30 सेकंद आपल्याला परतून घ्यायचे। मेथी दाणे खूप जास्त गरम केले तर त्याचा कडवटपणा मसाल्यामध्ये उतरतो, त्यासाठी सगळ्या शेवटी घालायचे आणि फक्त 30 सेकंद याला आपल्याला परतून घ्यायचे आणि लगेचच काढून घ्यायचं आहे। तर इथे मी हे संपूर्ण साहित्य परत एकदा काढून घेतलं आणि आता त्याच कढईमध्ये इथे आपल्याला सुरुवातीला बेडगी मिरची जी आहे ती भाजून घ्यायची आहे। अगदी थोडंसं यामध्ये तेल घालायचं, खूप जास्त तेल घालायचं नाही। पाव चमचा तेल घालून ह्या मिरच्या आपल्याला छान अशा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत। मिरच्या भाजत असताना यामध्ये थोडंसं तेल घातलं की मिरच्याचा ठसका येत नाही आणि मिरच्या छान अशा आतून छान अशा भाजल्या जातात। तर इथे पहा, 2 ते 3 मिनिटे इथे आपल्याला या मिरच्या भाजण्यासाठी लागलेल्या आहेत आणि 2 ते 3 मिनिटानंतर ह्या बेडगी मिरच्या ज्या आहेत ते छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता यावरती छान असे डाग पडलेले आहेत आणि मिरच्या छान अशा फुलल्या सुद्धा आहेत। तर इथे आपल्या या बेडगी मिरच्या सुद्धा भाजून झालेल्या आहेत, ह्या सुद्धा आपण काढून घेऊया आणि सेम कढईमध्ये इथे आपल्याला आता लवंगी मिरची जी आहे ती भाजून घ्यायची आहे। कोणत्याही मिरच्या भाजत असताना त्यामध्ये थोडंसं तेल वापरलं की मिरच्या आतून छान कुरकुरीत होतात, भाजल्या जातात छानपैकी आणि सोबतच त्याचा ठसका सुद्धा कुणाला येत नाही। तर इथे आपल्या 2 ते 3 मिनिटानंतर लवंगी मिरची सुद्धा छान अशा भाजून झालेल्या आहेत। पाहू शकता मस्त अशा यावरती डाग पडलेत आणि मिरच्या ज्या आहेत ते छानपैकी फुललेल्या आहेत। लवंगी मिरची सुद्धा इथे आपली भाजून झालेली आहे, ही सुद्धा आता आपण काढून घेणार आहोत। सगळ्या शेवटी आता यामध्ये आपल्याला हिंग सुद्धा भाजून घ्यायचा आहे। जो आपण खडा हिंग घेतला होता तो हिंग जो आहे तो थोडासा खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचा। त्यानंतर कढईमध्ये जे चिटकलेलं तेल आहे त्यावरतीच हा हिंग आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे। हिंग सुद्धा इथे आपला भाजून झाला, पाहू शकता हिंग भाजल्यानंतर पांढरा पडायला लागतो आणि त्यासोबतच वाळून घेतलेला कढीपत्ता सुद्धा आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे। वाळवलेला आहे त्यामुळे खूप जास्त वेळ लागणार नाही, फक्त 10 सेकंद इथे आपल्याला लागणार आहेत। कढीपत्ता सुद्धा छानपैकी परतून घेतला। हिंग आणि कढीपत्ता
हे सुद्धा आता आपण काढून घेणार आहोत. तर इथे मी भाजून घेतलेलं सर्व साहित्य एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मिरच्या किती छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत. आता हे आपण पूर्णपणे थंड करून घेतलं आणि मसाले थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. मसाले पूर्णपणे थंड व्हायला हवेत आणि बरोबर जे आपण मिक्सरचं भांडं वापरणार आहोत ते सुद्धा स्वच्छ धुवून कोरडं केलेलं असावं. ह्या जर छोट्या छोट्या गोष्टी आपण पाळल्या तर आपला हा मसाला लवकर खराब होत नाही, त्याला जाळी लागत नाही, वर्षभर छान असा फ्लेवरफुल राहतो आणि त्याचबरोबर पांढरा सुद्धा पडणार नाही. आता सगळ्या शेवटी यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद पावडर घालायची आहे आणि 1 चमचा इथे आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घातल्याने मसाल्याची चव टिकून राहते, त्यासाठी मीठ इथे आपल्याला आवर्जून घालायचा आहे. आता हा मसाला आपल्याला मिक्सरवरती बारीक वाटून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता हा मसाला मी मिक्सरला छान बारीक वाटून घेतलेला आहे. अगदी फाईन झालेला आहे. याचं टेक्स्चर पहा, रंग पहा, अगदी विकतच्या मसाल्यासारखंच दिसत आहे. त्यापेक्षाही सुंदर असा हा सांबार मसाला आपला घरच्या घरी बनवून तयार होतो. अतिशय झटपट बनवून तयार होतो. खूप जास्त साहित्य सुद्धा लागत नाही किंवा खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही. कमी साहित्यात आणि कमी वेळेत होऊन तयार होतो आणि वर्षभर छान टिकतो. आणि हा सांबार मसाला वापरून जर तुम्ही सांबार केलं तर त्यामध्ये लाल तिखट वगैरे वेगळं घालायची गरज लागत नाही, कारण सगळे मसाले आपण यामध्ये वापरलेले आहेत. तर इथे आपला वर्षभर टिकणारा अगदी पारंपरिक पद्धतीने सांबार मसाला बनवून तयार झालेला आहे. आता हा सांबार मसाला तुम्ही काचेच्या डब्यामध्ये हवाबंद डब्यात ठेवला तर वर्षभर छान टिकतो, पांढरा पडत नाही किंवा याचा फ्लेवर सुद्धा जात नाही. आता हाच मसाला वापरून आपण परफेक्ट असं हॉटेल स्टाईल सांबार कसं बनवायचं ते सुद्धा पाहून घेऊया. तर इथे मी सांबार बनवण्यासाठी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आहे. तेल छानपैकी गरम झालं का आता यामध्ये आपल्याला मोहरी घालायचं आहे. मोहरी छान फुलल्यानंतर जिरे घालायचे आहेत आणि जिरे सुद्धा छान फुलल्यानंतर यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि सोबतच 1 वाटी इथे आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा इथे आपल्याला रफली चॉप करून घालायचा आहे. बारीक वगैरे चिरायची अजिबात गरज लागत नाही. कांदा इथे आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे, खूप जास्त परतायचं नाही आहे. आणि कांदा हलकासा परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला इतर भाज्या ॲड करून घ्यायच्या आहेत. तर सगळ्यात आधी इथे आपल्याला रफली चॉप केलेलं गाजर घालायचं आहे. 1 मोठ्या साईजचा इथे मी टोमॅटो घातलेला आहे आणि आता हा टोमॅटो आणि गाजर आपण तेलावरती परतून घेऊया. हलकंसं परतून झाल्यानंतर लगेचच यामध्ये मी दुधी भोपळ्याचे काप घातलेले आहेत आणि त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगा सुद्धा घातलेल्या आहेत आणि त्याचबरोबर इथे आपल्याला अर्धी वाटी तुरीची डाळ घालायची आहे. तुरीची डाळ इथे मी अर्धा तास अगोदरच भिजत घातली होती. अशा पद्धतीने कुकरमध्ये सांबार बनवत असाल तर तुरीची डाळ सुरुवातीला अर्धा तास तरी भिजू घालायचं, म्हणजे सांबार अगदी परफेक्ट बनवून तयार होते. इथे आपण संपूर्ण भाज्या घातल्या, शेवग्याच्या शेंगा घातल्या आणि त्याचबरोबर तुरीची डाळ सुद्धा घातली आणि सगळ्या शेवटी आता यामध्ये आपल्याला आपण तयार केलेला 2 ते 2.5 चमचे सांबार मसाला घालायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार कमी जास्त करू शकता. सोबतच चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि संपूर्ण मसाले पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. मसाले छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. जेव्हा आपण कुकरमध्ये सांबार बनवतो तेव्हा त्यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही. सुरुवातीला कमीच पाणी घालून आपल्याला हे सांबार शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे सांबार जे आहे ते अगदी परफेक्ट बनवून तयार होतं. तर साधारण 1 ते 1.5 ग्लास मी पाणी घातलं, त्याचबरोबर चिंचेचा कोळ सुद्धा घातला आणि चमचाभर गूळ सुद्धा घातलेला आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून कुकरच्या कमी गॅसवरती 3 शिट्ट्या काढून घेऊया, म्हणजे अगदी परफेक्ट असं सांबार बनवून तयार होतं. तर इथे मी कुकरच्या 3 शिट्ट्या काढून कुकर गार करून घेतला. आता हे कुकर आपण उघडून पाहूया. तर पाहू शकता अगदी परफेक्ट असं इथे आपलं सांबार शिजून झालेलं आहे. सांबार शिजल्यानंतर यातल्या सुरुवातीला आपण शेंगा बाजूला काढून घेऊया, कारण डायरेक्ट कुकरमध्ये इथे आपण सांबार बनवलेला आहे. त्यासाठी शेंगा खूप मऊसूद बनून तयार होतात, खूप छान मऊ शिजल्या जातात. त्यासाठी ते आपण जर रवीने डाळ घुसळायला घेतलो तर त्या शेंगासुद्धा त्यामध्ये मिक्स होतात आणि त्याचे फक्त दोरे दोरे आल्यासारखे तोंडात येतात. त्यासाठी ह्या शेंगा बाजूला करून घेऊया. त्यानंतर घरसणीने आपण ही डाळ छान अशी घडसून घेऊया, म्हणजे अगदी छान असं एकसारखं टेक्स्चर येतं. आणि घरसणीने डाळ घरसून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे, म्हणजे हे तुम्हाला सांबार कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचे आणि पाणी इथे आपल्याला गरमच घालायचे. तर इथे मी साधारण अर्धा ते पाऊण ग्लास गरम पाणी घातलेलं आहे. गॅसची फ्लेम चालू करायची आणि 1 उकळी इथे आपल्याला काढून घ्यायची आहे, म्हणजे आता जे आपण पाणी यामध्ये घातलं ते छानपैकी यामध्ये मिक्स होतं आणि एकसारखी चव अशी हे सांबारला येते. आता ह्याला आपण 1 उकळी काढून घेऊया आणि 1 उकळी आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं परफेक्ट साऊथ इंडियन सांबार इथे आपलं बनवून तयार झालेलं आहे. रंग पहा, टेक्स्चर पहा, अगदी सुंदर असं आलेलं आहे. यामध्ये आपण वेगळं असं लाल तिखट वगैरे काहीही वापरले नाही आहे, फक्त सांबार मसाला वापरून हे सांबार बनवलेलं आहे. आता सगळ्या शेवटी यामध्ये आपण बाजूला काढून ठेवलेल्या शेवग्याच्या शेंगासुद्धा ॲड करून घेऊया. तर पाहू शकता मस्त असं सांबार बनवून तयार झालेलं आहे. आता हे सांबार तुम्ही भाताबरोबर खा, इडली डोशाबरोबर खा, कशाबरोबर खा, खूप सुंदर
सुंदर असं बनवून तयार झालेलं आहे. इथे मी इडली सुद्धा बनवली होती. इडली सुद्धा पहा काय मस्त टम्म फुगलेली, पांढरी शुभ्र जाळीदार अशी बनवून तयार झालेली आहे. इथे मी हे सांबार ह्याबरोबरच सर्व केलेलं आहे. पाहू शकता रंग आणि टेक्स्चर किती सुंदर असं आलेलं आहे. तुम्ही सुद्धा हा साऊथ इंडियन सांबार मसाला एकदा घरी बनवा आणि वर्षभर स्टोर करून ठेवा आणि हवा तेव्हा अगदी झटपट असं हे सांबार नक्की ट्राय करा. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. तर पुन्हा भेटू. धन्यवाद.